अबे मंग्या त्या चिखलदरासाठी मग बकरीची पिल्ली ऐकले भाऊ. मग काय तर आपला नाद नाही करायचा ना. आपण कसं एकदम टॉप लेवलचा माणूस आहे. आपला नांदच नाही करायचा. अबे लगा तू लगा मी तुझे पैसे भरतो ना. अबे मी तुझे पैसे भरतो ना. तू काय भेट रे. फक्त तू उद्या सकाळी आमच्या सोबत लपून चाल. तुझ्या बुड्याला सांगू नको, कारण की तुझ्या बुडा तुला मारते. तुझ्या बुडा तुला आपटू मारते, मला माहित आहे. आता तर बुड्याला विचारू पण नको. तू उद्या सकाळी 4 वाजता जाऊ मस्त आपण. कोणालाच काही सांगायचं नाही. 3 वाजता माझ्या घरी ये. टेन्शन घ्यायचं काम नाही. अरे हो रे, सगळं बरोबर आहे ना. तुम्ही खरे मित्र असले काय, खरे मित्र आहेत. पण आता कसं मा बुड्याला कसं सांगू बे, म्हणजे लपून कसं बे. मा बाबाला माहित पडलं का नाही, मजाक नाही करत रे, गच्ची दाबते मी, दुसरं काहीच करत नाही. एवढं काय व्हायला लागते का. मारते तर बुडा. त्या बुड्याला काय म्हणायचं, पैसे दिले का म्हणा तुम्ही ना. मा स्वतःच्या पैशाने गेलो म्हणा. मी माझ्या इमानदारीच्या पैशाने गेलो म्हणा. तुमचा 1 रुपया पण नाही घेतला म्हणा. असं बोलायचं का. एवढं काय भ्या लागते बे. हो रे, लक्षात बरोबर आहे. एवढं काय भ्या लागते. तू भेट का नाही, म्हणून त्या बुडाला काय वाटतं की हे लय भेटे गड्या मले, म्हणून त्या बुडा का नाही तुला आणखी दबाव टाकते, म्हणून तू आणखी भेट. त्या बुडा आणखी दबाव टाकते, मग तू आणखी भेट. असं गणित होते. जास्त भ्याचं काम नाही. उद्या सकाळी 3 वाजता माझ्या घरी ये. उद्या सकाळी आपण जाऊ. शांताराम भाऊले फोन लावू. लवकर गाडी आणा म्हणा. लवकर जाऊ आपण चिखलदराले. ये बर तसंच करतो मग, नाही का. मी भेटतो का नाही, म्हणून का नाही बाबा मला काय करता आणखी दबाव टाकता माझ्या. बरोबर आहे तुमचं. मी भेट नाही आता. भेटच नाही आता. बरोबर आहे. भेलो का नाही मेलो. असं आहे. उद्या सकाळी 3 वाजता मी तुझ्या घरी येतो रे. काय चालू आहे रे घुसूर भुसूर. काच्या गोष्ट करू राहिला तुम्ही.